नमस्ते मित्रांनो, कसे आहात? आणि आता दुपारचे वाजले आहेत 12:30 आणि मी फायनली माझ्या गायींना पाणी पाजून घेणार आहे. म्हणजे हिवाळा असल्यामुळे इतकं पाणी पित नाही, पण 12च्या नंतर खूपच ऊन लागतं, त्याच्यामुळे त्यांना मी आता पाणी पाजणार आहे. चला तर मग आता त्यांना पाणी पाजूयात. हे बघा, मी इथे आता माझ्या सर्व ज्या छोट्या कालवडी आहेत त्यांना पाणी पाजण्यासाठी इथे आणलेले आहेत आणि ते कशा व्यवस्थित पाणी पित आहेत. आणि मी आता जी ही पाण्याची गव्हाण आहेत आता फ्रेशच मोटर चालू करून भरलेली आहेत. हे बघा, आणि रोजच फ्रेश जर पाणी त्यांच्या पुढे जर दिलत ना तर त्या खूपच मन लावून पाणी पित असतात. तर आता मी इथे ज्या मोठ्या गायी आहेत त्यांना पण पाणी पाजून घेणार आहेत आणि यानंतर मग सगळ्या गायी ज्या आहेत त्या गोठ्यामध्ये मोकळ्या सोडणार आहेत. हे बघू शकता तुम्ही इथे. आता मी असं एक एक करून सर्व गायींना पाणी पाजून घेणार आहेत. आणि असं गायींना जर रोजची रोज फ्रेश पाणी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा तुमची जी पण पाण्याची सोय असेल त्याच्यामध्ये रोज फ्रेश जर पाणी भरलंत ना तर गाई किंवा तुमचे जे जनावरे आहेत अगदी मन लावून पाणी पित असतात. आणि शिळं पाणी मग असलं तर ते पित नाहीत. तर अशा पद्धतीनं इथे फ्रेशच पाणी भरून ठेवायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता की ही जी खूप मोठी कालवड आहे लाल कलरची, ही काय करते की सगळ्या गायींचे जे दूध आहे तशी पीत असते. त्याच्यामुळे तिला थोडं बांधूनच ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे ह्या दुसऱ्या पण गायी आहेत, मी त्या सगळ्यांना पाणी पाजून घेणार आहेत.
बघा मित्रांनो, हे आमचं नवीन वासरू आहेत. तर आता ते सध्या 15-1 दिवसाचं झालेलं आहे. हे बघा, गोरा आहेत आणि तो खूपच घाबरतोय पाणी पिण्यासाठी. क्लिअर येतं ना चित्र? बघा मित्रांनो, इथे माझ्याकडे आहेत ह्या बकऱ्या आणि आता आपण या बकऱ्यांसाठी चारा आणायला जाऊया. मित्रांनो, आपण इथे बकऱ्यांना चारा घेण्यासाठी आले आहेत, पण तुम्ही बघू शकता खूपच अडचण आहेत. चला तर मग. हे बघा, आपण इथे आलो आहोत बकऱ्यांसाठी चारा तोडण्यासाठी. तर आपण चारा तोडूयात. तर हे बघा, हा जो आहे हा आहे शौरीचा पाला आणि मी हा जो शौरीचा पाला आहे तो माझ्या बकऱ्यांसाठी घेऊन जाण्यासाठी आले आहे. चला तर मग आता आपण हा शौरीचा पाला तोडून घेऊयात. इथे मी खारीक आणि खोबरं आज सकाळी खरेदी केलेलं आहे आणि म्हणजे कसं खरेदी केलं, याच्यापेक्षा मी तुम्हाला ही जी खारीक आहे ती कशा पद्धतीनं तुम्ही फोडायची. म्हणजे बहुतेक काय होतं, ही जी खारीक असते ही ओली असते. आता थंडीचे दिवस ऊन इतकं नाहीये त्याच्यामुळे ओली असते. पण तुम्ही कशा पद्धतीनं ही खारीक अगदी सोपे, म्हणजे तुमच्या इकडे जर ऊन तर नाहीये पण बिगर उन्हाची तुम्ही तुमच्या घरामध्ये वाळत न घालता कशा पद्धतीनं तुम्ही फोडशाल तर तुम्हाला मी आज व्हिडिओ दाखवत आहे. तर तुम्ही आता व्हिडिओ बघत राहा. आणि हे बघा, आता मी हे जे खोबरे जे आहेत ते खोबरे घेतलेले आहेत 2 किलो. मी 160 रुपये किलोनी खोबरं घेतलेलं आहे आणि ही जी खारीक आहे ती मी 170 रुपये किलोने घेतलेले आहेत. तर इकडे 2 किलो खारीक आणि 2 किलो खोबरं अशा पद्धतीनं मी इथे घेतलेले आहेत. आणि आज मी तुम्हाला ही जी खारीक आहे ती बिना वाळवता तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी ती कशीही ओली असू द्या, तुम्ही एकदम 5 ते 7 मिनिटामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं ती त्याचा जो बारीक चुरा आहे, भुगा आहे तो तुम्ही बनवू शकतात. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही ही खारीक कशा पद्धतीने बारीक करू शकतात. तर हे आपण ही जी खारीक आहे ती अशी परातीमध्ये काढून घेऊया. हे बघा, ही पूर्ण 2 किलो जी खारीक आहे ती मी एका परातीत काढून घेतलेली आहे. आणि आता हिची पुढची प्रोसेस काय आहे तर मग आपण बघूयात. हे बघा, ही आपल्याकडे खारीक आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसवर अशा पद्धतीने ती कढई ठेवलेली आहे मी. तर तुम्ही आपली अशी थोडीशी जी खारीक आहे ती अशी या कढईमध्ये टाकून, हे बघा मी आता इतकी घेत आहे. ह्या कढईमध्ये टाकून अशी व्यवस्थित आपण ही जी खारीक आहे ती अशी भाजून घेणार आहोत. कारण की खारीक जर अशी भाजून जर घेतली व्यवस्थित तर
कारण की ही जी खारीक आहे ती अशी व्यवस्थित जर भाजून घेतली तर आपल्याला ती उन्हामध्ये वाळू घालायची गरज पडत नाही. बघा इथे ज्या खारका आहेत त्या अशा व्यवस्थित मी भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्ही एक कॉटनची पिशवी असेल त्याची पिशवी अशी घ्यायची आहे आणि या खारका त्या कॉटनच्या पिशवीत टाकायच्या आहेत. आणि तुम्ही नंतर मग या खारका अशा पिशवीत टाकल्या की नंतर पिशवीला असं फेकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हे बहुतेक आपली घरातली जी छोटी हातोडी असते त्या हातोडीनं पण करू शकतात. तर मी आता यानेच करत आहे. या खलबत्त्यामध्ये पण अशी एक टाकून अशा पद्धतीनं हे असं त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या अशा काढून बिया साईडला करून घेऊ शकतात. हे बघा आता याच पद्धतीनं आपण सर्व ज्या खारका आहेत त्या खारकामधलं हे ज्या बिया आहेत मधल्या त्या काढून घेऊयात. आणि हे बघा अशा पद्धतीनं आपल्या या खारका आणि या बिया अशा बाजूला करून झालेल्या आहेत. म्हणजे इकडे बिया काढलेल्या आहेत आणि इकडे ती खारीक आहेत. आणि खारकांच्या जर बिया जर काढल्या तर बियाच्या वरती असं एक हे असं टोक असतं. तर हे टोक पण तुम्ही ते काढून घेत जा. कढईमध्ये गॅस पेटवून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण आपलं जे गावठी तूप आहे, जे गावठी तूप एक माझ्याकडे, तर अशा पद्धतीनं या तुपामध्ये ह्या ज्या खारीक आहेत, ज्या बिया काढलेल्या खारीक आहेत त्या आपण या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. आता तुम्ही मला बोलताय की मी इथे डबल का भाजत आहे, तर अशाच प्रकारे भाजत आहे की जे सुरुवातीला भाजल्या होत्या तेव्हा लाईट भाजल्या होत्या आणि त्या फक्त हे जे खारीक आहेत ते निबर होण्यासाठी मी भाजल्या होत्या. पण आता ज्या भाजत आहेत त्या अशासाठी भाजत आहेत की हे तूप आहे, हा तुपाचा जो अर्क आहे तो पूर्ण या खारकांच्या मध्यभागीपर्यंत जाऊन त्या व्यवस्थित त्याचा कडक झाला पाहिजे आणि व्यवस्थित त्याची एक पावडर आहे ती आपल्याला तयार झाली पाहिजे. तर या कारणामुळे मी आता इथे या तुपामध्ये या अशा भाजून घेत आहे. आपण थोड्या करून घातले गेले आहे. आणि आता आपण भाजलेल्या ज्या खारीक आहेत त्या अशा पद्धतीने एका मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया. तर मी मिक्सरमध्ये यासाठी करत आहे की म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे खारका खोबऱ्याची गिरण आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला सांगण्यासाठी, कारण की तुमच्या जवळपास गिरण नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रोसेस करून मिक्सरमध्ये पण अगदी बारीक अशी पावडर करू शकता त्या खारकांची. तर तुमच्यासाठी मिक्सरमध्ये जळत आहे. हे बघा आता मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता थोड्या खारका ज्या आहेत त्या घेऊन घेणार आहे. बघा इथे आपला जो मिक्सरमध्ये टाकलेली जी खारीक आहे तुपात घातलेली ती मी दळून घेतलेली आहे. कारण हे बघा अशा पद्धतीनं किती बारीक असा याचा बघू शकता. हे बघा किती बारीक असा याचा खारकेचा जो भुगा आहे, किती बारीक असा जो खारकेचा भुगा आहे तो झालेला आहे. तर अशा पद्धतीनं पण तुम्ही खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीनं जी खारीक तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीनं भाजून
व्यवस्थित मिक्सरमध्ये देखील त्याची बारीक अशी पावडर करू शकतात. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.